भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं निवृत्ती घेतली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही घोषणा केली आहे। कॅप 278 नाव सायनिंग ऑफ असं म्हणत अजिंक्य रहाणे यानं निवृत्ती घेतली आहे। त्यामुळे अर्थातच भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी ही आजच्या दिवसाची महत्त्वाची बातमी आहे। हिंदुस्थानचा भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि आपण क्रिकेटला रामराम करत असल्याचं म्हटलेलं आहे। That everything has a beginning and everything has an end. When that time comes, you simply have to respect it and move forward. I've always relied on timing in my batting and I've always understood its importance. Today, I feel the timing is right for me to move on and announce my retirement from international cricket and all formats. From those early days traveling from Dombivli as a young boy just to practice, I gave this game everything I had. Every single day, every innings, every opportunity I got to bat, the dream was always to wear the India cap. I lived by one simple rule: always put my country and my team ahead of myself. I played this game with complete honesty, and I always believed that if your intent is right, the game will always take care of you. Since the time I made my debut as a first आपण याच संदर्भात बोलूया। रोहित शर्माचे कोच जे आहेत दिनेश लाड हे आपल्याबरोबर फोनवरून जोडले गेलेत। दिनेश सर, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। आज अजिंक्य रहाणे यानं निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलंय। कशी राहिली त्याची कारकीर्द आणि काही निवृत्ती घेण्याचं असं स्पेसिफिक कारण असावं? कारण तर त्याचं स्वतःच असणार, कारण मी काही सांगू शकत नाहीये, कारण तो आताही चांगलं क्रिकेट खेळत होता, असं नाही की खेळत नाहीये, परंतु शेवटी एज फॅक्टर पण असतो। त्यांनी केलं असेल स्वतःनं डिसिजन घेतलं असेल त्यांनी, कारण शेवटी टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचं जो वर्चस्व होतं सुरुवातीपासून त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये खूप चांगलं केलेलं आहे। त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची चयन झालं नाही, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ठरवलं असेल आता आपल्याला थांबायला पाहिजे म्हणून, त्याच्यामुळे केलं। पण कारकीर्द म्हणायला गेलं तर खूप छान होती। मला वाटतं जवळजवळ 94-95 तो टेस्ट मॅच खेळलेला आहे। परफॉर्मन्स ही प्रत्येक, आणि आपल्याला एक सिरीज पण जिंकून दिली ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार असताना। खूप छान कारकीर्द आहे त्याच्या भावी आयुष्यासाठी। म्हणजे त्यांनी आता रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्याला चांगले दिवस जावं असंच मी म्हणेन। आणि मला असं वाटतं की त्यांनी एक कोच म्हणून पण आपली कारकीर्द त्यांनी पे करायला पाहिजे, कारण त्याच्यासारखा एक चांगला टॅलेंटेड खेळाडू ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये चांगलं आहे, त्याने जर कोचिंग पण सुरुवात केली तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं। कर्णधार म्हणून अजिंक्य कसा होता, म्हणजे त्याची मोठी ताकद काय होती असं? कर्णधार म्हणून तो म्हणजे नेहमीप्रमाणे आता मी आता कर्णधार मी रोहितला पण बघितलंय, अजिंक्य पण त्याच पातळीला आहे, कारण त्यांनी प्रत्येक खेळाडूला स्वतःहून प्रत्येकाचा रोल तो हे करायचा, सांगायचा की हा रोल तुझा आहे, तुझ्याकडे मला हे हवं आहे। कर्णधार म्हणून त्यांनी त्याची कारकीर्द खूप चांगली होती असं मी म्हणेन। बरं, दिनेश सर धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूज पाशी बोललास त्यासाठी। तर भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने निवृत्ती जाहीर केली। एक व्हिडिओ शेअर केलाय त्याने आणि निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। आपण याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याशी। पण आजची ही क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे। भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने निवृत्ती घेतली आहे। श्रेयस, आज अजिंक्य रहाणे यांनी निवृत्ती घेतली, माजी कर्णधार तो राहिलेला आहे आणि त्यांनी ना एक मेसेज दिलेला आहे, कॅप 278 नाव सायनिंग ऑफ। यातून काय संदेश घ्यायचा? खरं तर प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्याला आणि मुंबई क्रिकेटच्या चाहत्याला सगळ्यात मोठं वाईट वाटलेलं आज, कारण अजिंक्य रहाणे
कॅप नंबर 278 ह्या सायनिंग ऑफ सांगितलेलं आहे. डोंबिवलीवरचा एक मुलगा जो खऱ्या अर्थानं दादर आझाद मैदानपर्यंत जातो, तो शिवाजी पार्कपर्यंत होतो, तो इंटरनॅशनल लेवलला ऑस्ट्रेलियाची एक सिरीज अजिंक्य रहाणे कॅप्टन असताना जेव्हा सिनियर प्लेयर्स कोणी टीममध्ये नव्हते, कुठले बॉलर्स नव्हते, तर अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीने आपल्याला पर्थला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये 3-1चा एक सिरीज जिंकून आणलेला तो कर्णधार अजिंक्य रहाणे. तर सेल्फलेस क्रिकेटर ज्याला नेहमी म्हटलं, त्यांनी आज निवृत्ती घेतली. निवृत्ती घेत असताना सुद्धा मॅचेसमध्ये कसोटी पाहिलास तो शेवटी रडला देखील आहे की या सगळ्या फॉर्मॅटमध्ये 2013 साली त्यांनी डेब्यू केलेला, 2023 साली वेस्ट इंडिज बरोबर तो शेवटचा मॅच खेळला. पण आत्ताच्या सिरीजमध्ये जेव्हा सिरीजमध्ये त्याची निवड होणार होती मात्र ती झाली नाहीये, त्यासाठी ही निवृत्ती घेतली का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. सगळे क्रिकेट प्लेयर्स असतात, मग चितेश्वर पुजाराने अजून निवृत्ती घेतली नाही, विराट कोहलीने निवृत्ती घेतली, रोहित शर्माने टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली. असं वाटत होतं की जसप्रीत बुमराहसोबत अजिंक्य रहाणे सुद्धा अजून 100 टेस्ट मॅचचा आकडा जो खरं तर गोल्डन फिगर असतो तो पूर्ण करेल, मात्र तो आता पूर्ण होणार नाही. त्यांनी त्याच्या अगोदरच 94 टेस्ट मॅचमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने ही निवृत्ती घेतली आहे. मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थात चटका लावून जाणारी गोष्ट आहे प्रत्येक इंडियन फॅनसाठी, प्रत्येक मुंबई क्रिकेटच्या फॅनसाठी. आणि अजिंक्य रहाणेसारखा टेक्निकली पिचला समजणारा प्लेअर आता इंडियात खेळणार नाहीये, यामध्ये कुठे ना कुठे मोठी वाईट गोष्ट आहे. कसोरी. बरं, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी. तर अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय आणि सगळ्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतल्याचं व्हिडिओ शेअर करत जाहीर केलं आहे. भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सगळ्या फॉर्मॅट्समधून निवृत्ती घेतली आहे.